राज्यात सध्या दुष्काळ, बेरोजगारी, महागाई सोडून जातीय आरक्षणाचं राजकारण तापलंय। मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष पेटवण्याचा प्रयत्न होतोय की काय असं चित्र आहे। कारण एकीकडे मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावीत आणि ओबीसीतून आरक्षण मिळावं या मागणीसाठी मनोज जरांगे महाराष्ट्र दौरा करतात। यात नुकताच त्यांचा पश्चिम महाराष्ट्र दौरा पूर्ण झालाय आणि आज ते ठाणे, नवी मुंबईत जाहीर सभा घेत आहेत। दुसरीकडे मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्यास छगन भुजबळांसह ओबीसी नेत्यांचा विरोध आहे। त्यामुळे 17 नोव्हेंबरला छगन भुजबळांच्या नेतृत्वात जालन्यात जिथून जरांगेंनी मराठा आरक्षणाची लढाई सुरू केली त्याच भूमीतून भुजबळांनी ओबीसी समाजाला एकत्र करत आणि सर्वपक्षीय ओबीसी नेत्यांना निमंत्रित करत एल्गार पुकारला। पण आता जरांगेंविरुद्ध वातावरण तयार करून भुजबळ नेमकं काय साध्य करू पाहतायत हेच जाणून घ्यायचंय या व्हिडिओतून। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार, मी कोमल, सकाळमध्ये आपलं स्वागत। राज्यात सध्या एक मुद्दा प्रचंड गाजतोय, तो म्हणजे मनोज जरांगे विरुद्ध छगन भुजबळ यांच्यातल्या शाब्दिक चकमकीचा। पण या शाब्दिक चकमकीतून भुजबळ नेमकं काय साध्य करू पाहतायत आणि जरांगेंचं जाऊ देतो, पण मंत्री असलेल्या भुजबळांना नेमकं यातून काय साध्य करायचंय तेच आपण 5 मुद्द्यांमध्ये जाणून घेणार आहोत। यातला पहिला मुद्दा म्हणजे ओबीसींचा एकमेव नेता म्हणून आपला ठसा उमटवणं। भुजबळ हे ओबीसींसाठीच राज्यातलं असं एकमेव नेतृत्व होतं किंवा ते आजही आहे, जसं उत्तर प्रदेशात मुलायमसिंग यादव, बिहारमध्ये लालू प्रसाद यादव, नितीश कुमार। तरी राज्यात छगन भुजबळ आणि गोपीनाथ मुंडे हे ओबीसींचे 2 नेते होते। समता परिषदेच्या माध्यमातून ओबीसींच्या लढाईचं राष्ट्रीय पातळीवर नेतृत्व करण्याची क्षमता या दोघांमध्ये होती। पण 2014 साली गोपीनाथ मुंडे अचानक एका कार अपघातात गेले आणि ओबीसी समाजाने आपला आधारस्तंभ गमावला। तर छगन भुजबळांनाही भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे 2016 नंतर एकूणच राजकारणातून साईडलाईन करण्यात आलं आणि त्याचा परिणाम समता परिषद आणि ओबीसींच्या लढ्यावर झालेला दिसला। इथेच ओबीसींच्या नेतृत्वाची एक पोकळी सुद्धा निर्माण झाली। पण आता ती पोकळी छगन भुजबळ एकट्यानं भरून काढू पाहतायत आणि तिथेच आपला ठसा उमटवू पाहतायत। दुसरा मुद्दा म्हणजे ओबीसी मतपेटी आणि ओबीसी समाज आपल्याकडे वळवणं। आता मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनात पोलीस लाठीचार्जवरून राज्यातील सर्व पक्षीय नेत्यांनी आंदोलनकर्ते मनोज जरांगेंना पाठिंबा दिला आणि मराठा आरक्षणाच्या बाजूने भूमिका मांडली। त्यामुळे ओबीसी समाज बांधव गोंधळलेल्या अवस्थेत होता। अशातच ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण देण्यास ओबीसी समाजातील काही नेत्यांनी उघड विरोध दर्शवला। पुढे ओबीसी नेत्यांनी भेटीगाठी घेऊन भुजबळांकडे आपल्या समाजाचं नेतृत्व करण्याची मागणीही केली। मग भुजबळांनीही फडणवीसांची भेटीगाठी करून ओबीसी नेत्यांच्या मागण्या सरकारपर्यंत कळवल्या। मग राजकीय सूत्र फिरली आणि मंत्रीपदी असणाऱ्या भुजबळांनी 17 नोव्हेंबरला आपल्याच नेतृत्वात जालन्यात ओबीसींची एल्गार सभा आयोजित केली आणि याच एल्गार सभेतल्या मंचावरून भुजबळांनी मनोज जरांगेंना धारेवर धरलंच, पण मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्यास विरोध दर्शवणारी भूमिका उघडपणे मांडली। त्यामुळे एक प्रकारे ओबीसी समाजाला आणि राज्यात गोंधळलेल्या अवस्थेत असलेल्या ओबीसी मतदाराला एकजूट करून आपल्याकडे खेचल्याचा डाव खेळल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली। आता तिसरा मुद्दा म्हणजे राजकीय अस्तित्व टिकवणं। महाराष्ट्र सदन कथित घोटाळा आणि बेहिशोबी मालमत्ता गोळा केल्याप्रकरणी 2016 साली भुजबळांना अटक झाली। पुढे 2 वर्ष त्यांना जामीन मिळाला नाही, त्यामुळे 2 वर्ष भुजबळांना तुरुंगातच काढावी लागली। पण सध्या भुजबळ जामिनावर बाहेर। त्यातच सध्या भुजबळ ज्या राष्ट्रवादी पक्षात आहेत त्याबाबतही केंद्रीय निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयात लढाई सुरू आहे। म्हणजे भुजबळ सध्या अजितदादांसोबत आहेत आणि राष्ट्रवादी पक्ष आपला असल्याचा दावा अजितदादांचा आहे। तरी आता केंद्रीय निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर या राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणात पुढे काय काय घडामोडी घडतात यावर अजितदादा आणि त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांचं भवितव्य अवलंबून आहे। तरी पक्षाच्या अस्तित्वासोबतच भुजबळांचं ओबीसी समाजाचा नेता म्हणून उदयास आले तर त्या मतपेटीच्या जोरावर आपलं राजकीय अस्तित्व टिकवण्याची खेळी असू शकते, अशी ही चर्चा आहे। चौथा मुद्दा म्हणजे भाजपच्या माधव पॅटर्नला दगाफटका करणं किंवा दुसऱ्या अर्थानं भाजपच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करणं। आता अजितदादा सध्या भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेसोबत सत्तेत बसलेत। अशातच भाजप म्हणजे हिंदुत्व आणि हिंदू धर्माभोवती राजकीय रणनीती आणि गणित आखणारा पक्ष। पण याच पक्षाला जेव्हा राज्यातल्या ओबीसी वर्गाची जाणीव झाली त्यावेळी त्यांनी माधव म्हणजे माळी, धनगर आणि वंजारी समाजाला सोबत घेऊन राजकीय रणनीती आखल्या। त्यात वंजारी समाजाचा पगडा असणारा भाग म्हणजे मराठवाडा
आणि याच मराठवाड्यातून गोपीनाथ मुंडेंसारखं नेतृत्व भाजपात तयार झालं. पण आता मुंडे हयात नाहीयेत, त्यामुळे भुजबळ ओबीसी समाजाचं प्रतिनिधित्व हाती घेऊन एक प्रकारे भाजपच्या माधव पॅटर्नला दगाफटका करू शकतात असं बोललं जात आहे. तर दुसरीकडे बरोबर याच्या विरोधी भूमिका म्हणजे शिवसेना ते राष्ट्रवादी व्हाया काँग्रेस असा प्रवास केलेल्या भुजबळांनी शिवसेनेत असताना कधीही आपल्या माळी असण्याचा उल्लेख केला नव्हता. पण ज्यावेळी त्यांनी शिवसेना सोडली त्यावेळी त्यांनी आपल्या माळी असण्याचा आणि मंडल आयोगाला शिवसेनेनं विरोध केल्यामुळे शिवसेना पक्षाला रामराम ठोकल्याचं बोललं जातं. पण काँग्रेस राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर भुजबळ वारंवार आपण माळी असल्याचा उल्लेख करू लागलेत. त्यामुळे आताही आपलं नेतृत्व उभं करून एक प्रकारे भाजपच्या जवळ जाण्याचा त्यांचा हा प्रयत्न असू शकतो असंही बोललं जात आहे. पाचवा मुद्दा म्हणजे भुजबळांच्या मागे अदृश्य हात आहे का? छगन भुजबळ सध्या ओबीसींच्या आरक्षणासाठी आणि मराठ्यांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याला जो विरोध करतायत त्यामागे अदृश्य हात असल्याची चर्चा आहे. याविषयी शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव, विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सूचक वक्तव्य केली आहेत. त्यामुळे भुजबळांच्या पाठीशी नेमका कुणाचा अदृश्य हात आहे? भुजबळ हे कुणाच्या दबावापोटी ही भूमिका घेत आहेत असा सवाल विरोधकांकडून उपस्थित केला जातोय. तरी जामिनावर बाहेर असलेल्या भुजबळांवर खरंच ओबीसींसाठी भूमिका घेण्याचा दबाव आहे की भुजबळ राजकीय आणि वैयक्तिक स्वार्थापायी ओबीसींसाठी लढा देत आहेत हे आपल्याला येत्या काळातच कळेल. तरी आपल्याला याविषयी काय वाटतं हे कमेंट करून नक्की सांगा. ताज्या बातम्यांसाठी सकाळचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर सकाळचं फेसबुक पेज फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.